या ठिकाणी मिळतील 2 धावा. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय जोमा पारधी सरांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. जो आवाज आपण ऐकला शरद भगत यांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. या ठिकाणी हाय फटका चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे संजयकडनं होती चूक. डीप एक्स्ट्रा कव्हरला होत्या. रनआउटची संधी असेल. ही धाव बहुतेक पंच ही धाव नसेल. पंच धाव नसेल ही. पंच एकच धाव असेल. एक धाव येते आणि एका धावसंख्येच्या पद्धतीने धावफलक पुढे सर केला. धावफलक धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला 24 धावा. बघा तुम्हाला धाव घ्यायचे दोन्ही एंडने पिच सोडणं खूप गरजेचं आहे. क्रीज सोडावी लागेल. धावा तुम्हाला घ्यायच्या असतील तर क्रीज सोडणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही एंडने क्रीज सोडणं खूप गरजेचं आहे. पुलालेंचा हा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु बनून राहतील प्रेक्षक. मिळेल हा इथून हाय हँड हँडसम शट. या ठिकाणी सुरेशला प्राचारण केलाय. हाय चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. स्लो गतीचे चेंडू शॉर्ट पिच चेंडू फेकले जात आहेत. लगातारचा दुसरा हवाई सफर तिसरा हवाई सफर बिगिट मॅक्सिमम. निघाले. या ठिकाणी आपण पाहतोय हाय चेंडू पुलाले कॅप मध्ये चेंडूला फेकून दिले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चुकीची गोलंदाजी या ठिकाणी. मात्र तिसऱ्या ओव्हर मध्ये लगभग विचार केला ना तर या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या जात आहेत 19 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये 2 षटकार 1 चौकार 1 डबल 1 सिंगल 19 धावा खर्च केल्या जात आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय याच दरम्यान अनिल वाघला 100 रुपये पारितोषिक आलं. या ठिकाणी आपण पाहतोय माननीय श्री शिमग्या वाघ यांचे वडिलांकडनं पारितोषिक आलंय. नक्कीच एक जम्याची बाजू असेल. वडिलांकडनं पारितोषिक आलंय या ठिकाणी म्हणजे आपले पैसे आपल्याच घरात. ताफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 41 धावा होत असताना या ठिकाणी होम ग्राउंडवर खेळत असताना आपण पाहतोय आपल्या वडिलांकडनं मात्र इथे मात्र पारितोषिक आलंय. शिमग्या वाघ आणि श्री शिमग्या वाघ यांच्या माध्यमातून मात्र पारितोषिक आले अनिलसाठी. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 3 ओव्हर मागे धावा खर्च केल्या होत्या खूप धावा.
19 धाबा खर्च केल्या होत्या. 41 धाबा ऑन बोर्ड आपण पाहतोय. टीम चिकनेशवाडी संघाच्या लागत असताना होम ग्राउंडवर खेळ केला जातोय. हाही चेंडू चांगला आहे, हाही चेंडू चांगला आहे या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच आता मात्र काहीतरी कानमंत्र देईल या ठिकाणी जयेशला. जयेश सलामीला आला या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर दाबलकर धावसंख्या आपण पाहतोय तर विचार केला तर या ठिकाणी 41 धावा. अद्याप 2 चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव फेकी केली जाते. आता कुठेतरी कानमंत्र दिला आहे या ठिकाणी मात्र अनिलने आणि आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळ करायचा होता. हाही चेंडू लगातार बाईज एक लेग बाईज येथील मात्र एक धाव येते. पंच सांगत असताना गुरुनाथ उघडा आपण पाहतोय त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे आणि दुसरा सामना आपण पाहतोय चिकनेशवाडी बनाम चंदेर चिंचवली असा सामना. तिसऱ्या फेरीमध्ये बहुत संघाने प्रवेश केला आहे. हा चेंडू चांगला आहे परंतु लाही नीते मात्र कुठेतरी खराब करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पिचिंग होतोय आणि एकच वाईट असेल, शपलचा वाईट नाहीये. हा चेंडू त्या ठिकाणी शतरक्षक आहे, झेल घ्यायचा होता परंतु त्या ठिकाणी थोडीशी चूक केली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेश आहे. सुरेशने मात्र 19 धावा खर्च केल्या आपली गोलंदाजी करत असताना आणि अद्याप विचार केला तर कॅमेरामॅन कॅप्टन कुल अंबरनाथचा कॅप्टन कुल अनंत गावंडाला टिपत असताना त्यांच्या समवेत चंद्रकांत गावंडा सुद्धा आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र बॅटचा टोईन लागलाय. एकदा कंप्लीट केली जाते आणि 2च धावा असतील. चुमापारती सांगत असताना या ठिकाणी आपण चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. अद्याप या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका नाही. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, एक वाईट आल्या, शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज, फलंदाज होईल. जयचा खेळ समाप्त. इथे मात्र जयच्या स्वरूपात लागत असताना चिकनेचीवाडी या संघाला तिसरा हादरा. 46 धावा, येणारे 24 चेंडू आणि 47 धावा बनवायच्या आहेत. टीम आपण पाहतो या ठिकाणी चंदेरी चिंचवली या संघाला. या ठिकाणी बनवावे लागतील. आपण दाखवत घेतो. चला बॅट्समॅन येऊ दे मैदानात. चला बॅट्समन चिंचवली संघ तुमचंच आयोजन आहे.
तुम्ही जर एवढा वेळ केला तर कसं होणार. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय 47 धावा बनवायच्या या ठिकाणी जयेश कडाळी. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय रामदास वाघ आणि संजय ही जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र काटपेच्या सहाय्याने चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू लगभग आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. मिळेल या ठिकाणी मात्र चौकार. खेळ करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच 12 धावा बनवणं खूप गरजेचं आहे प्रति ओव्हरचा विचार केला तर. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार तर मिळालाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. हाय पटका चांगला पुन्हा एकदा कॉपी बुल स्टाईलने चेंडूला फेकून दिलं. त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाही आहे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. आपण पाहिले गेलं तर लगातारचा दुसरा चौकार. ते 40 धावा बनवायच्या आहेत. 12.00च्या सरासरीने खेळ 11.75च्या सरासरीने खेळ करणे खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय विचार केला तर 2 चेंडू लगातारचे 2 चौकार आलेत. हाय पटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाही आहे. खूप दुबचा प्रवास करून त्या ठिकाणी शतरक्षक जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धावा असेल. तीन चेंडू 9 धावा तापलकावर आपण पाहतो या ठिकाणी होत असताना. हा पटका चांगला पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मुकेश. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकच धावा असेल. एका धावापेक्षा काही जास्त मिळणार नाही. 10 धावा डबल डिजिटमध्ये शुभ अंक लागत असताना टीम आपण पाहतो या ठिकाणी चंदेरी चिंचवडी संघाच्या माध्यमातून. बहुसंघाच्या पुढे कोण खेळ करेल. श्रीपत कडाळी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. लाख लाख शुभेच्छा. हा चेंडू चुकीचा शॉट. काही गरज नाही असे पटके खेळण्याची. रामदास वाघला आपण पाहतोय गरज नाही अशा पटक्यांची. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आउटफील्ड मागे फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. इनफिल्डमध्ये पिवनचा षटक आहे. जवळजवळ 9 क्षेत्ररक्षक आहेत. हा पटका चांगला आहे. त्या पटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. झैल खाली येईल. क्षेत्ररक्षक मुकेशच्या माध्यमातून चुका अजिबात नाही. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी आपण पाहतोय तर विचार केला तर आपल्याला धावसंख्या लागल्या गेल्या या ठिकाणी आपण पाहतोय. तर आपल्याला विचार केला तर ऑन बोर्ड आपण पाहिले गेल्या तर 10 धाबा या ठिकाणी लागल्या गेल्यात.
अजून येणारे 18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय टीम पाहिली गेली तर चंदेरी चिंचवली या संघाला आता विस्कुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आउटफील्ड मागे बघितले गेले ना तर 5 क्षेत्ररक्षक पाहता येतील. इनफिल्डमध्ये 4 क्षेत्ररक्षक असतील. हा चेंडू इथे मात्र बॅटची टॉप एज शॉर्ट पिच चेंडू होता. फलंदाज होईल या ठिकाणी संजय. बॅक टू पवेलियन. या गोलंदाजाने मात्र आज हाहाकार माजवलाय आपल्या होम ग्राउंडवरती. पहिल्या सामन्याचा विचार केला ना तर पहिल्या सामन्यामध्ये लगभग विचार केला 2 मेडन षटक फेकले होते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागच्या सामन्याचा हिरो सुद्धा आहे. या ओव्हरची सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवर मात्र संजय सारख्या फलंदाजाला परतावं लागतंय. हा चेंडू इथे मात्र चाललाय फाईन मध्ये. डीप फाईनला शतरक्षक आहे. लगभग विचार केला चेंडू अडवला जातोय. क्षेत्र स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी. 3 धावा मिळतील या ठिकाणी. 3 धावेच्या मदतीने आपला पुढे सरकेल धापलकार धावसंख्या आपण पाहतोय 13 लागत असताना चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. आपण पाहिले गेले तर या ठिकाणी मात्र जोमा पारदे आहे मागच्या सामन्याचा हिरो. आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी अनिल सुद्धा आहे मागच्या सामन्याचा हिरो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव धोक्याची घंटा आणि इथे मात्र मिळाल्या 2 धावा. लगभग विचार केला ना तर जोमा पारदीची विकेट होती या ठिकाणी आपण पाहतोय परंतु ती विकेट आली नाही आहे. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. आज दिवस आहे या अनिलचा. अनिल वाघ आपण पाहतोय. अनिल वाघसाठी आपल्या पिताश्री जन्मदाते यांच्याकडनं मात्र 100 रुपये पारितोषिक आलंय. स्वतःच्या मुलाला पारितोषिक दिलं जातं या ठिकाणी. हाय चेंडू इथे मात्र लगभग विचार केला तर शॉर्ट पिच होता. वारंवार व्हेरिएशन दाखवले जातात या ठिकाणी आपण पाहतोय अनिलच्या माध्यमातून. बघा पहिला चेंडू लगभग विचार केला तर स्लॉटमध्ये होता. दुसरा चेंडू लगेच आउटसाइड द ऑफ स्टंप. तिसरा चेंडू लगेचच या ठिकाणी आपण पाहायला गेला तर शॉर्ट पिच हा चेंडू होता. लगभग खांद्याला स्पर्श करून जात होता यष्टिरक्षकाकडे जयेश कडाळीकडे आपण पाहायला गेलं तर. हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट असेल आणि एकच धावा असेल. सुरेश मैदानात आपण पाहतोय ज्याने मात्र 19 धावा खर्च केल्या आणि ओव्हर होईल या ठिकाणी समाप्त. येणारे 12 चेंडू 31 धावा म्हणजेच 15.50ची सरासरी करणं खूप गरजेचं आहे. पाहतोय आपण विचार केला तर येणारे 12 चेंडू 31 धावा
मोठ्या फटक्यांची गरज आहे या ठिकाणी. मात्र जोमापादीला दुसऱ्यांदा संधी तर मिळाली खेळण्यासाठी. एकदा कंप्लीट केली जाते. चुकीचं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. थकवा जाणवतोय कारण वय बघितले गेले तर 40 गाठले असेल. येस, थर्ड अंपायर. लवकर जा आनंदा. बारा चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. येणारे चेंडू असतील व त्या ठिकाणी आपलं पाहतो 11 चेंडू आणि 29 धावा. सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी जोमा पारदीला मोठा फटका खेळून काढणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय वनडाऊनचा फलंदाज. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाली गेली. लाजवाब गोलंदाजी आहे या ठिकाणी. मात्र चिकणीचीवाडी संघाच्या माध्यमातून हा चेंडू पुन्हा एकदा बॅटला स्पर्श करतोय आणि बॅटच्या टोईंगला लगभग हा खाली चेंडू लागला गेला. खेळपट्टीवर राहिला गेला. फक्त आणि फक्त एक धाव मिळते आणि एका धावेने मात्र इथे चांगलं ठाऊक आहे या चिकणीचीवाडी संघाला काही बिघडणार नाहीये. हा फटका इथे मात्र पुन्हा एकदा सारला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सचिन. वीस धावा धावलकावर. येणारे चेंडू असतील 8 आणि 27 धावा. 8 चेंडू मागे कमीत कमी ना 3 बाउंड्रीज खेळून काढणं खूप गरजेचं आहे. येस, हा चेंडू इथे मात्र वाईट आहे. पंच सांगत असताना पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय गुरुनाथ उघडा हा पंच आपण पाहतोय या ठिकाणी. बघितलं गेलं तर हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट होईल. त्या ठिकाणी मुकेश येतोय. दुसरी धाव आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. येणारे 7 चेंडू आणि 23 धावा. एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये या ठिकाणी. आपण पाहतोय तब्बल चंदेरी चिंचोली संघाच्या माध्यमातून रामदास जसा बाद झाला तिथून मात्र पूर्णपणे ढासळला गेला या चंदेरी चिंचोली संघाला आपण पाहतोय. ओर समाप्त. येणारे चेंडू असतील आपण पाहतोय 6 आणि 22 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 9 धावा. पाहायला गेलं तर येणारे 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. चला चिकणीचीवाडी संघ वेळ नका करू मित्रांनो. पाणी पाहिजे का? पाणी घेऊन जायचं. डीजे बजा. महाराष्ट्राच्या आराध्यदैव शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा एक मानाचा पुतळा स्कॅच करत असताना आमचे कॅमेरामॅन देवा अफाटे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि नक्कीच श्री गणेशाची प्रतिमा सुद्धा स्कॅच केली जाते त्यांच्या माध्यमातून. कॉम्बॉक्स या ठिकाणी आपण पाहतोय
BCC चिंचवली श्रद्धांजली चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय त्या ठिकाणी. येणारी 6 चेंडू आणि 22 धावा. हरीश येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. चला चिकनीचवाडी संघ थोडं लवकर खेळा. भोज संघाने लगेच तयार राहायचं या ठिकाणी. भोज संघ पूर्ण समालोचन कक्षाकडे येऊन उभा राहायचं. भोज संघाला विनंती असेल. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. येणारे 6 चेंडू 22 धावा. हा पटका चांगला आहे. त्या पटकासाठी शतरक्षक आहे गुरुकडनं चुका अजिबात नसतील. येणारे 5 चेंडू आणि लागणारी धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 22 धावा. ठीक आहे. पाहतोय आपला विचार केला तर येणारे 5 चेंडू आणि 22 धावा बनवायचे आहेत चेंदेरी चिंचवली संघाला. हा चेंडू इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय फस्लिप मधनं नंदराज आंबीर या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिले गेलं तर 1 शॉट. येस, एकदा शॉट मिळेल या ठिकाणी. मात्र चंदेरी चिंचवली संघाला आपण पाहतोय थोडंसं दंडित करत असताना. मी नेहमीच सांगतो आपण धावा धावताना त्यात कंप्लीट धावा, अन्यथा धावूच नका. उगाच आपल्या शरीराला थकवा जाणवतोय, आपल्याला धावाही मिळत नाहीये आणि उगाच आपण दमतोय. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. लाईन चांगली आहे हरीशची आपण पाहिली गेली तर. अजूनही विचार केला तर 21 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 3 षटकार जरी आले तरी सामना या ठिकाणी विजय होता येणार नाही आहे चंदेरी चिंचवली संघाला. हा पटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डान्सिंग डाऊन द विकेट केला होता आणि मिळेल फक्त 1 धाव. आजच्या दिवसातील लगभग शेवटच्या सामन्यामध्ये प्रवेश केला जातो या ठिकाणी. मात्र चिकणीचीवाडी संघाच्या माध्यमातून 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. BCC चिंचवली आयोजित श्रद्धांजली चषक आपण पाहतोय. कैलासवासी लक्ष्मण अंबू गावंडा आणि हिरामन गावंडा आणि कैलासवासी अशोक ढुमणा यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय पुरस्कृत केली जाते. BCC चिंचवली संघाच्या माध्यमातून आयोजित केली जाते ही श्रद्धांजली चषक आपण पाहतोय. आणि या श्रद्धांजली चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना अथ्था मात्र रंगतदार असेल या ठिकाणी. चिकणीची वाडी आणि